नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा. मी अशोक महादेव पाटील, राणे पोवाड, मुक्काम पोस्ट. मी सन 2015-16ला अभय पतसंस्थेच्या संचालकमध्ये बॉडीमध्ये होतो. त्याच्यानंतर मी लगेचच राजीनामा दिला, काय परीक्षा राजीनामा दिला. त्याच्यानंतर राजीनामा मंजूर होऊन थोड्या दिवसानं झाला तो राजीनामा मंजूर, मला पण माहिती नाही. गेलो नंतर मग रिक्सर दुसऱ्यांची नाव चढले त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर मी तिथं माझं सही नाही किंवा कुठल्याही कर्जाला काही नाही, मी कुणाला कर्ज दिलं नाही किंवा मी स्वतः घेतलो नाही, आणि तिथं तिची पायरी सुद्धा चढलो नाही मी त्या संस्थेची. ज्यावेळेला ते हे झालं म्हणजे नोटीस आलं तेव्हा मी पायरी चढला. त्यानंतर 4 वर्ष मी तिची पायरी सुद्धा चढलो नाही. आणि मग मी कसं जबाबदार त्याला? चौकशीच्या ह्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये सुद्धा नावं नाही. वरती मी कोल्हापूरला सुद्धा लेटर काढले, ह्याच्यामध्ये सुद्धा नाव नाही ना. रिक्सर काढलं ते 2016 नंतर मी नव्हतोच तिथं, आणि माझा काही संबंधच नाही, कुठली सही पण नाही, काय नाही, ऑडिट रिपोर्टमध्ये नाव नाही किंवा कर्ज पण दिलं नाही. तरी असताना सुद्धा तिथं माहिती असून संस्थेला हा जबाबदार नाही, तरी सुद्धा हे जाणून बुजून माझ्याच सारख्याच नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी हे काम केलेलं आहे असं माझा अंदाज आहे. आणि ते तसे पुरावे पण आहे. आणि मग ह्याला जबाबदार कोण? शासन, काही संस्था, कोण जबाबदार? चौकशी अधिकारी जे आहेत का नाही, अधिकारी कशाला नेमलेले असतात? एखादी हे करण्यासाठी, न्याय व्हावा म्हणून नेमलेले असतात. शिपाईचा आपण शिपाई सांगतो येणार नाही, हे असं आहे साहेब, हे बरोबर आहे, म्हणजे अधिकारी शिपाई काय आणि शिपाई साहेब झाला का? हे बरोबर आहे? मग अधिकाऱ्यांचं काम काय तिथं? ज्यावेळेला मी जेलमध्ये गेलो की नाही त्यावेळेला मला हे समजते कारवाई झाली, याची कल्पना सुद्धा मला माहिती नव्हती. त्याने डायरेक्ट उचलून नेले आणि डायरेक्ट जेलमध्येच घातले. त्याने